कामराच्या गाण्यावरून नवा वाद निर्माण झालाय. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मला कुणाची भीती वाटत नाही, माफी मागणार नाही. गाण्यामध्ये जे बोललो तेच अजितदादाही शिंदेंविषयी बोलले होते. कुणाल कामराचा सोशल मीडिया पोस्टवरून निशाणा. कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलिसांकडून व्हॉट्सअपद्वारे समन्स. दाखल गुन्ह्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. कुणाल कामराच्या वडिलांना पोलिसांनी बजावली नोटीस. उपमुख्यमंत्री शिंदेंवरील गाण्यावरून कुणाल कामरावर गुन्हा दाखल. जनतेनं कोण गद्दार दाखवून दिलं, नेत्यांचा अपमान सहन करणार नाही, कायदेशीर कारवाई करणार. कुणाल कामरानं माफी मागावी. संविधानासोबतचा फोटो टाकून स्वतःचं कृत्य झाकण्याचा प्रयत्न करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. तरुणांचं व्यासपीठ तोडलं, हॅबिटॅट स्टुडिओ तोडला, ही औरंगजेबाची वृत्ती. कुणाल कामराच्या शो नंतर शिंदेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीवर संजय राऊतांचा निशाणा. ऑफिसच नाही, कुणाल कामरालाही फोडलं पाहिजे. कामराचं शिंदेंवर व्यंगात्मक गाण्यावरून ज्ञानराज चौगुले आक्रमक. तोडफोडीचे समर्थन करणार नाही, पण शिवसैनिकांच्या त्या भावना. कुणाल कामराचं सेट तोडण्याच्या घटनेवर प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. कुणाल कामरा शेपूट घालून पळून गेला, आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. तर विनाकारण विधानं करून प्रसिद्धी मिळवायचं कामराचं काम सुरू असल्याचीही प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीचा निषेध. कुणाल कामराच्या वक्तव्याचं जलील यांच्याकडून समर्थन.